वाल्मिक कराड याचा खेळ आता खल्लास झाला आहे. वाल्मिक अण्णाला आता बेल भेटणार नाही कधीच. त्याला फक्त आता जेल होणार. कारण आज जे आरोप निश्चित झाले आहे वाल्मिक कराड याच्यावर, त्यानुसार वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार होता संतोष देशमुख हत्याकांड मधील. आणि ही हत्या झाली होती कारण त्यामध्ये अवधा कंपनीची जे खंडणीचं प्रकरण होतं त्यामध्ये कुठेतरी संतोष देशमुख हा अडथळा करत होता. त्यामुळे त्याची हत्या करण्यात आली. आणि त्यानंतरचे अनेक फोन कॉल्स रेकॉर्डिंग वगैरे जे तपासले आहेत त्यामध्ये वाल्मिक कराड यांनाच कॉल केले होते. जे इतर आरोपी होते त्यांनी सतत कॉलिंग चालू होतं. आणि त्याचबरोबर हे जे आरोपी होते तसंच वाल्मिक कराड होता त्यांचे आवाजाचे सॅम्पल पण तपासले आहेत. त्यामध्ये स्पष्टपणे वाल्मिक कराड याचा आवाज आहे. आणि त्याचबरोबर याशिवाय 22 व्हिडिओ पुरावे पण कोर्टाने जप्त केले आहेत ज्यामध्ये वाल्मिक कराड याचा सहभाग दिसून येत आहे. त्यामुळे वाल्मिक कराड याच्यावर आता खंडणी, हत्या, अपहरण यासह अनेक गुन्हे निश्चित केले आहे. आज कोर्टाने जी हिअरिंग झाली होती संभाजीनगर हायकोर्टामध्ये, जे बॉम्बे हायकोर्टाचं एक खंडपीठ आहे तिथे